नमस्कार मित्रांनो, आज आपण गुलाबराव म्हणजे गुलब्याची कॉमेडी यांना आपण त्यांचं स्वतःच वैयक्तिक जीवनात ते सुखी आहेत का, सगळ्यांना हसवणारा, जगाला हसवणारा आज एक कलाकार अस्सल आयुष्यात सुखी आहे का, त्यांना आपण आज विचारूया. नमस्कार. नमस्कार. मग सांगा, तुमचं लग्न वगैरे झालं होतं का? हो, लग्न झालं होतं की एक 7 ते 8 वर्ष झालं. मस्त बायको सुंदर होती, बर. पण मी तिला पसंत नव्हतो. त्यामुळं 16वी बी झाली नाही, 3 दिवसात निघून गेली. पसंत नव्हतं म्हणजे त्यांनी आधी लग्न जमवताना बघितलं नव्हतं का? हो, बघितलं होतं की, परंतु त्याने काहीतरी वेगळंच कंटेंट घेतलं लगीन झाल्यावर. होय. हा, मग कोणी शेजा पाजारांनी सांगितलं का, कोणी काय फुगवलं का, काय झालं जे त्या असं निघून गेल्या? ते काय माहित नाही. त्याने विचारपूसच केला नाही, फक्त त्यांना राहायचं नव्हतं ना. फारच वाईट झाला. मग तिथून पुढे तुम्ही स्वतःला काय असं असं मनाशी जिद्द ठरवली नाही का, की नंतर आपण थोडं पुढे जाऊन आता थोड्या दिवसांनी लग्न करू की काय करू, असं काय विचार केलाच नाही का भविष्यात? नाही, विचार केला की. आज पहिले लग्न झालं आणि ती राहिली नाही, दुसरा विचारच घेतला नाही मी लग्न करायचं. का, तुमचं काय प्रेम वगैरे होतं का कुणावर? हो, होत ते. ते पण असं परिस्थिती ही झाली ना, प्रेम निघून गेलं ती पण. अरे, म्हणजे जीवन संघर्ष देवाना पण एकटं करण्यासाठी ठेवला आपल्याला. खूपच वाईट. लय वाईट. त्यांचं होतं का प्रेम तुमच्यावर? होत, पण नंतर बिघडलं परत? हो. म्हणजे असं फसवं प्रेम होतं का, पैशापुरतं का, असं खरोखर? पैसे वगैरे नव्हतं. बर. ते आमचं असंच प्रेम जुळलं होतं आणि नंतर ते आम्ही एकमेकाला सोडून दिलं. असं कुठला क्षण होता ज्या क्षणी तुम्ही एकमेकाच्या प्रेमात पडला होता? ते झालं त्याला 15 वर्ष होऊन गेले. म्हणजे मला असं विचारायचं होतं की तुमचं आता पिक्चर मध्ये कसं असतं, हिरो एका बस स्टँड वरती उतरलाय आणि अचानक रिक्षामधून एक मुलगी जाते आणि हिरोचं तिच्यावर लक्ष जातं आणि हिरो तिच्या प्रेमात पडतो. तर असं तुमचं कुठलं दृश्य झालं होतं ज्या क्षणी तुम्हाला त्या मुलीवर प्रेम झालं आणि तिचं तुमच्यावर प्रेम झालं? आम्ही एवढं सांगू शकत नाही बरं का. बर. ती मुलगी माझं व्हिडिओ बघते. अच्छा. हा, त्यामुळे मी काय डिटेल सांगू शकत नाही. एवढं मला विचारू नका. हो, बरोबर आहे, ते प्रायव्हेट विषय असं नाही का?